मातोश्री. सुनबाई, काय हो, काय झालं? मातोश्री, तुम्ही चला ना, थांबवा ना युवराजांना, ते कुठेतरी बाहेर निघालेत. अहो मग जाऊ द्या, नेहमीच जातात ते. नाही, आज न सांगता सवरता निघालेत, रागाने निघालेत मातोश्री. कसला राग आलाय? काय घडलं? थोरल्या मातोश्रींच्या महाली गेले होते. अनाजी पंतांनी तक्रार केली म्हणून बोलावलं होतं त्यांनी. तक्रार म्हणजे तीच ना, नजराणा पकडल्याची? हो. मग तर थोरल्या बाई साहेबांनी कौतुकच केलं असणार या कामगिरीचं. नाही, आम्हाला नाही तसं वाटत. नक्कीच काहीतरी वाद झालाय. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. दुखावलेत ते म्हणून निघालेत. मातोश्री, तुम्ही थांबवा ना त्यांना, थांबवा ना युवराजांना, पागेत असतील अजून ते. सुनबाई, रागाच्या भरात एखादा उणा अधिक शब्द गेला असेल शंभूराजांकडून, म्हणून. तसं नाही होणार. आम्ही वचन घेतलं होतं त्यांच्याकडून. उलट बोलू नका, सगळ्यांचा आदर ठेवा. त्यांनी ते वचन पाळलं असणार, पण इतरांनी त्यांच्या गप्प बसण्याचा फायदा घेतला असणार. आपण थोरल्या महाली जाऊन खरं खोटं काय ते सांगू त्यांना. नको, तेच नकोय. उगाच साध्या साध्या गोष्टींमुळे महाभारत घडायला नको. नाही घडणार महाभारत, आणि आम्ही आहोत ना. पुन्हा हा विचारही मनात आणू नका. मातोश्री, आम्ही नाही आणत, पण तुम्ही चला ना, थांबवा ना युवराजांना. चला ना. अहो, चला. अहो, मी म्हणले आले अंगलट, झाला इस्कोट, डाव बुड्या. हो ना. अहो मी धास्तावलोच होतो. अहो तुम्ही तर धास्तावला होता हे बरोबर, पण माझी तर शेंडी धरल्यासारखी झाली होती ना. अहो होणारच. नाही म्हणजे प्रसंगच किती बाका होता. पण आम्ही तेवढेच तयारीचे. लगेच जगदीश्वराचे मंदिर गाठले, पहिली त्याची शपथ घेतली. हे बरे सुचले तुम्हास. तरी युवराज ते मल्लखांब मल्लविद्येत पारंगत, घुसले पटात. आम्हीही सावध. लगेच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला समोर उभी केली. हो, तिने वाचवलं तुम्हाला. कोणी आणली, कधी आणली, पण तिचा दाखला दिलात आणि तुम्ही ती सटलात. हीच तर खरी गंमत आहे. इतरांच्या सत्कार्यात आपण कसे उभे होतो हे सांगता यायला पाहिजे. सागरावर सेतू बांधताना 5-10 दगड आपलेही होते हे रेटून सांगितले की प्रभू कृपा होते, प्रतिष्ठा ही मिळते. हो ना. आणि थोरल्या राणीसाहेबांना काय लागतं हो? थोडं भावनेचं पाणी आपुलकीच्या ओंझळीनं त्यांच्या मोठेपणावर शिंपडलं की त्या विरघळतात. त्या भोळ्या आहेत म्हणून तर आपला फायदा होतोय ना. सुटलो जगदीश्वरा. हो, पण युवराज मोठे हुशार, तैलबुद्धीचे. त्यांनी नजराणा पकडलाच. पण आम्ही काही कमी नाही. आम्ही तो नजराणा सरकारातच जमा करणार होतो असे सांगितले ना. पण आता यापुढे एक लक्षात घ्या, आता हे कानावरून गेलंय, यापुढे परत असं घडता कामा नये. अहो या किरकोळ गोष्टी आहेत. हो पण तुम्ही सावध राहा. हो, तुमचा हा गाफीलपणा तुम्हाला युवराजांपुढे एकदा तोडघशी पाडेल. पण महाराजांनी कधी बारकावा केला नव्हता. हो पण युवराज करतात. स्वराज्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. अहो फारच जागरूक आहेत ते. म्हणून तर म्हणतात ना, सूर्याचा चटका जेवढा बसत नाही तेवढा त्याच्यामुळे गरम झालेल्या वाळूचा चटका जास्त बसतो. म्हणून तुम्हाला परत सांगतो, सावध रहा.
अहो सुरनीस आहात तुम्ही पंत, हा? याचं भान ठेवा आणि परत नका असल्या फंदात पडू. हा अहो राहूजी, गाणगापूरला गेल्यानंतर भस्म घेऊन येताच ना चिमुटभर तरी. पंढरपूरला गेल्यानंतर बाकीचं जाऊ द्या, पण कपाळी बुका लावता की नाही? अहो मग त्यात वाईट ते काय? मंदिरात आरती नंतर प्रसाद हा सगळ्यांनाच मिळतो, तसा हा प्रसाद समजायचा. मग आपण कधी मोठे होणार? कधी होणार तोंड गोड? अहो पंत, पण धोका आहेच. धोका आहे, पण तो मेखेला बांधायचा, म्हणजे हलत नाही. त्यासाठी मेखही तशीच असायला पाहिजे. अणकुचिदा. गोदावरी, या बसा, पाणी घ्या. नको आम्हाला. कुठं जाणं झालं होतं? किती वाट पाहिली आम्ही, निरोपही नाही दिला. आमचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. म्हणून न सांगता निघून जायचं. आम्ही प्रतापगडावर गेलो होतो. आपण वचन दिलं होतं शांत राहाल म्हणून. म्हणून तर गडावर नाही थांबलो ना आम्ही. सोयराबाई मातोश्रीने आम्हालाच गप्प केलं आणि चोर मात्र शिरजोर ठरले. मला नाही सहन झालं ते. पण आपण युवराज आहात, असा त्रागा बरा नाही, आणि निघून जाणं तर नाहीच नाही. गडावर परराज्यातील वकील येतात, पत्र खलिते असतात, त्यांना जबाब द्यायचे असतात. मग द्यायचे ना, तुम्ही देऊ शकता, युवराज्ञी आहात. आम्हाला तो आगाऊपणा नाही जमणार. आणि काय हो, तुम्ही वचन दिलं होतं आम्हाला, विसरलात? आणि यापुढे आम्ही तुम्हाला वचन देणारच नाही. तुम्ही वचनात फसवता. वचन हा आमचा हक्क आहे, अधिकार आहे युवराज. आणि आम्ही तो डावलला तर? अवश्य. फक्त हे आपण आऊसाहेबांच्या समाधीवर सांगावं. झालं. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहितीये त्या तीर्थक्षेत्रावर आम्ही काहीच चुकीचं करणार नाही. तुमचा वचनाचा अधिकार सुद्धा डावलणार नाही. याचा अर्थ आमचा वचन घेण्याचा अधिकार अबाधित आहे तर? येसू, येसू खोटेपणा आम्हाला खपत नाही. ढोंगीपणाची आम्हाला चीड आहे आणि अन्याय आम्हाला अस्वस्थ करतो. मग आम्ही नाही स्वतःला काबूत ठेवू शकत. तुम्ही मात्र शांतपणे सगळं पाहता, आम्हाला समजून घेता. मुळातच तुम्ही खरे आहात, आणि तुम्हाला वाटतं सगळ्यांनीच खरेपणानं वागावं, पण तसं होत नाही. तेवढीच तर आमची अपेक्षा होती. अनाजी पंतांनी स्वतःची चूक कबूल करावी एवढंच आमचं म्हणणं होतं. पण त्यांनी ऐन वेळी सोयराबाई मातोश्रींसमोर इतरांच्या निष्ठांचे दाखले दिले.
केवळ तुम्हाला वचन दिलं होतं आणि मातोश्री समोर होत्या म्हणून आम्ही गप्प बसलो. पण येसू याच अनाजी पंतांना कित्येकदा पोर्तुगीजांकडून सोन्याच्या माळा आणि रत्नहार येतात, म्हणजे हेच मागवतात, हेही आम्हाला ठाऊक. तरी तरी गप्प बसलो. पण येसू, हे गप्प बसणं शेवटचंच, आणि हे आम्ही आऊसाहेबांना स्मरून सांगतो. अगं बाई, विसरलोच आम्ही. आज तुम्हाला धाकट्या मातोश्रींसोबत पाचाडला जायचंय, हाऊसाहेबांच्या समाधीवर दर्शनासाठी. सकाळी त्यांचा निरोप आलाय. जशी आज्ञा युवराज्ञी साहेब. कशी आहेस गोदावरी? चांगली आहे. महाराजांच्या राज्यात सगळेच चांगले असतात. ते झालेच, पण मग तू एकटीनेच आलीस? जावई बापू आले नाही मेण्याबरोबर? आई, भूक लागली खूप. काहीतरी वाढतेस, मग निवांत बोलू. बरं, भात झाला की लगेच वाढते. हो, किती मोकळं मोकळं वाटतं इथे. मोकळी हवा, त्यात गारवा. आई, तुम्हाला तोफांचे आवाज ऐकू येत असतील ना रोज? नगारा, सनई चौघडे. खरंच किती भाग्यवान आहात तुम्ही. गोदा, ठीक आहे ना सगळं? म्हणजे हो ग आई, मला ना तुम्हा बायकांचं नवल वाटतं. रायगडाच्या पायथ्याशी राहता आणि धास्तावून कसं जाता? अगं, न सांगता सवरता लेक सासरून माहेरी आली, धास्तावून जायला होतं ग. आई, महाराज आहेत का ग गडावर? नाहीत. अरे देवा. अगं, म्हणून तर इकडच्या जबाबदाऱ्या वाढल्या. पण मी म्हणते, यायचंच होतं तर होळीचा सण धरून यायचं होतं. सणाचं काय, रायगडावर प्रत्येक दिवस सण. फक्त महाराजांचं दर्शन व्हायला हवं. सारखं महाराज महाराज आणि रायगड. खरं तर गडावरच्याच कोणाशी तरी तुझं लग्न लावून द्यायला हवं होतं. सार्थक झालं असतं माझ्या आयुष्याचं. आहे त्यात सुख म्हणावं बाई. लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात हो. आपल्या हाती आहे का ते? खरं तर माझ्या मनात मोरोपंतांच्या मुलास हो म्हणायचं होतं, पण तेवढ्यात त्यांनी ठरवून टाकलं. जावई बापू चांगले आहेत हो, पण तुझ्याकडे लक्ष नाहीये वाटतं. अंगावरची लक्ष्मी कमी झालीये, खराब झालीयस हो. आता आलीये ना तुझ्याकडे, भरपूर खाऊ घाल, मग बघ जाड होते की नाही. मी आंघोळ करते, माझा शीण जाईल. मग तुझ्या हातचा दही भात खाणार आणि झोपणार. गोदा, जावई बापूंना सांगून आलीयस ना? हो का आई? म्हणजे भांडण बिंडण झालं नाही ना? छे ग, ते कशाला भांडण करतील. तू सुखी तर आम्ही सुखी. सुखीच आहे मी. तुला माझी किंमतच नाही आणि तुझ्या त्या बापाला सुद्धा. आणि एक लक्षात ठेव, मी आता तुमच्या तोडीचा होणार. 2 तळ्याची माडी मी बांधणार आणि दारासमोर 50 घोडं फुरफुरत ठेवणार. आता दाखवतोस तुम्हाला, तुझ्या त्या बापाला आणि तुला सुद्धा. बघा, सारखं सारखं माझ्या बाबांचा उद्धार करायची गरज नाही. तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोला. बोलूस उचकटलास तोंड. सुखी आहे मी, खूप खूप सुखी. सुखातच राहा. हो ना, म्हणूनच बघ ना, मी जाणार म्हणाले
लगेच ते हो म्हणाले. सोडायला आले नाही तुला? अगं त्यांच्या मागे व्याप काय कमी आहे का? मी निघाले तेव्हा घरी नव्हतेच ते. आता बघ, घरी आले ना की गोदावरी गोदावरी म्हणून अख्खं घर डोक्यावर घेतील. गोदावरी, गोदावरी बाहेर ये. गोदावरी बघ बघ बघ, मी म्हणालो होतो ना की 2 तळ्याची माडी बांधीन, दारासमोर 50 फुरफुरतो गोडा ठेवीन म्हणून. अरे तुझा बाप मला किंमत देत नव्हता ना, आता त्याला म्हणावं धू माझे पाय. आता मी सोडणार नाही कोणालाही. कोणाला हाका मारताय केदारजी? गोदावरी कुठे आहे? गोदावरी माहेरी गेलीये बाबा. मला न सांगता तुम्ही तिला जाऊच कशी दिली? कशी म्हणजे? अरे एकटी पोर, एवढे दिवस दम धरेल. तुझी आई होती तेव्हाची गोष्ट निराळी होती. तिच्या माघारी गोदावरी एकटीच गेली. एक गोष्ट कळत नाही, त्या रायगडावर काय पुरून ठेवलंय तिचं? तुझा ठाव न ठिकाणा. एकदा बाहेर पडलास की 4-4 दिवस तुझा पत्ता नसतो. बस बस, माझ्या येण्या जाण्याबाबत चौक्या पहारे करायचे नाहीत, कळलं? मोहिमा असतात म्हणून घरात हे असं धन येतं, कळलं? एवढं? अजून 2 थैल्या ओतायच्या बाकी आहेत. अस्सल बुऱ्हाणपुरी आहेत. बुऱ्हाणपुरी? काय झालं? आली ना तिरमिरी? आ? गोदावरी इथे असती तर तिलाही या मोहरा बघून तिरमिरी आली असती. आता मी कोणालाही सोडणार नाही. बस झालं, आता किती बघाल? बाबा, लग्न होऊन गेलीस पण अजून ध्यानात आहे तुझ्या? बाबा मला आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला जायचं होतं. जाऊ? त्यात विचारायचं काय? ती तर आपली खरी जगदंबा. जा जा, पण लवकर ये. हो. आईला घेऊन जा. जी. सुपारी कुठे आहे? आणल्यात, घ्या. मी काय म्हणत होते, नाही म्हणजे गोदावरी आलीये. येऊ द्या की, आम्हालाही तिची आठवण येतच होती. तसं नाही, म्हणजे येताना एकटीच आलीये. एकटी आली? येऊ द्या ना मग. अहो असं काय करताय? एकटी न येणं बरं दिसत नाही. काही निरोप नाही, सांगावा नाही आणि आली. सासरून येताना सोबत कोणी पाहिजे होतं ना. त्यात गप्प गप्प आहे. जावई बापूंचा विषय काढला की विषय दुसरीकडे वळवते. मला तर भांडणाची शंका येते. झालं असेल भांडण. नवरा बायकोत होत नाहीत का भांडणं? आपल्यात रोज एकदा तरी भांडण होतं. मी काय म्हणते, तुम्ही माणूस पाठवा बघू. पाठवतो, पण यात आम्हाला ओढू नका. आमच्या मागे 17 कामांचा व्याप. त्यात आम्हाला युवराजांनी धारेवरच धरलंय. परवा तर चोर होता होता वाचलो. पण आता मिटलंय ना सगळं. सुरू झालंय म्हणा. कशाला डोक्यात घेताय? झालं गेलं सोडून पुढे जायचं. रणशिंग युवराजांनी फुंकलंय. आता आम्हाला आमची तुतारी बाहेर काढायलाच पाहिजे.